नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत दुधीची भाजी। त्यासाठी मी दुधी कापून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात ठेवलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये राईची फोडणी घालूया। तर इथे मी एक छोटा चमचा होईल इतकी राई घालत आहे। एक चमचा जिरं, हे सुद्धा फुलून द्यायचं आहे। 4-5 पाकळ्या लसणाच्या कापून घातलेल्या आहे। 2 हिरव्या गडद रंगाच्या मिरच्या, गडद मिरची वापरली आहे म्हणून 2च घातलेल्या आहेत। हे सर्व परतून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवर आहे। लसूण परतून झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। लसणाला गुलाबी रंग येईपर्यंत आणि मिरची पांढरट होईपर्यंत परतायचं आहे। तुम्ही बघू शकताय गुलाबी रंग आलेला आहे आणि मिरची सुद्धा पांढरट झालेली आहे। आता त्यामध्ये कढीपत्ता घालूया। अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, चमचा होईल इतकी धना पावडर। मैत्रिणींनो, दुधी कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचं आहे। जर तुम्ही पाण्यात ठेवला नाही तर तो काळा पडतो। बघा, दुधी आपण घालून घेऊया। खूप झटपट अशी होणारी ही भाजी आहे। गॅस आता मी मीडियम फ्लेमवर करते। तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलाय तो। दुधीला शिजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे ही भाजी 3 ते 4 मिनिटांमध्ये शिजते। तर आता आपण थोडीशी हिला परतून घेऊया। भाजी परतून झालेली आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। आणि भाजीवर झाकण देऊन गॅस मंद आचेवर करून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। 3-4 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। थोडीशी मिरची पावडर घालूया। मिरची पावडर घालते, मसाला नाही, तर कलरसाठी मिरची पावडर घालूया। खूप छान कलर येतो याने। थोडंसं ओल्या नारळाचं वाटण, ओला नारळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे। पाव चमचा होईल इतका गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर। 1 मिनिटभर उकळी काढूया आणि गॅस बंद करून घेऊया। जर तुम्हाला रसरशीत भाजी हवी असेल तर गॅस बंद करा। जर सुकी करायची असेल तर तुम्ही सुकी करू शकता। मला रसरशीत अशी हवी आहे तर मी गॅस बंद करून घेते। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली दुधीची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।